आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपला अग्रवन। भारत अमेरिकेतून जीएम सोयाबीन तसंच जीएम मका, डेअरी उत्पादन आणि इथेनॉल आयातीला परवानगी देऊ शकतं अशा शक्यतांच्या बातम्या मागच्या 2-4 दिवसांपासून माध्यमांमध्ये फिरत आहेत। त्याचं कारणही तसंच आहे, कारण अमेरिका भारतावर आपला शेतीमाल आयातीसाठी दबाव टाकत आहे। दोन्ही देशांमधल्या व्यापार कराराची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। तसंच करारासाठी देण्यात आलेली 90 दिवसांची मुदत आता अगदी 4 दिवसांवर येऊन पोहोचली आहे। मग नेमकं अमेरिकेची मागणी काय आणि भारत खरंच अमेरिकेच्या जीएम सोयाबीन आणि मका आयातीला परवानगी देऊ शकतं का, याचाच आढावा, याची चर्चा आता आपण या व्हिडिओतून करणार आहोत। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2 एप्रिल रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती म्हणजे भारताच्या वस्तू आयातींवरती 26% आयात शुल्क लागू केलं होतं। यामध्ये 10% मूळ शुल्क होतं की जे आता सध्या देखील लागू आहे। त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका या 2 देशांमध्ये व्यापार करार करण्यासाठी या आयात शुल्काला 90 दिवसांची मुदत दिली होती। ही मुदत 8 जुलै रोजी संपणार आहे, म्हणजेच मुदत संपायला अगदी 4 दिवस बाकी आहे। अमेरिकेने आयात शुल्काला स्थगिती दिल्यानंतर भारताकडून द्विपक्षीय करारासाठी वाटाघाटी सुरू झाल्या। आता अमेरिकेला मुख्यतः ऑटोमोबाईलची निर्यात आपल्या भारताच्या बाजारपेठेमध्ये करायची आहे आणि भारताला जे काही आपले जास्त कामगार लागणारे जे काही क्षेत्रातले उत्पादन आहेत, त्यामध्ये टेक्सटाईल आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आहे, याची निर्यात मुख्यतः अमेरिकेच्या बाजारामध्ये करायची आहे आणि भारताची मागणी आहे की या मुख्य उत्पादनांवरचं आयात शुल्क अमेरिकेनं कमी करावं। परंतु अमेरिका आपला शेतीमाल भारताच्या बाजारपेठेमध्ये उतरवण्यासाठी आग्रही आहे। अमेरिकेनं मागणी केली आहे की भारतानं अमेरिकेच्या जीएम सोयाबीन, जीएम मका तसंच इथेनॉल आणि डेअरी उत्पादनासाठी आपली बाजारपेठ खुली करावी। आता भारतामध्ये जीएम पिकांच्या आयातीला किंवा लागवडीला परवानगी नाही आहे। भारतात केवळ बीटी कॉटनची लागवड केली जाते। मध्यंतरी जीएम मोहरीच्या लागवडीसाठी म्हणजेच प्रायोगिक तत्त्वावर लागवडीसाठी परवानगी दिली होती। त्यानंतर हा मुद्दा न्यायालयात गेला होता आणि त्यानंतर हा मुद्दा तसाच पडून आहे। थोडक्यात काय तर भारतामध्ये जीएम पिकांच्या लागवडीला म्हणजे खाण्यासाठीच्या लागवडीला परवानगी नाही आहे। परंतु अमेरिकेनं मागणी केली की भारतानं आमचा जीएम सोयाबीन आणि मका घ्यावा। अमेरिकेमध्ये जवळपास 90 ते 95% उत्पादन हे जीएम असतं, त्यामध्ये मका असो किंवा सोयाबीन असो। अमेरिकेचा मुख्य ग्राहक चीन आहे। चीनसोबत अमेरिकेचं 2018 पासूनचे संबंध ताणले गेलेत। त्यामुळे चीन अमेरिकेतून सोयाबीन आणि मक्याची आयात 2018 पासून कमी करते। त्याऐवजी चीन, ब्राझील आणि अर्जेंटिना तसंच इतर देशांकडून शेतीमालाची आयात वाढवत आहे। त्यामुळे अमेरिकेला इतर बाजारपेठेचा शोध आहे किंवा इतर बाजारपेठ हवी आहे। आता अमेरिकेचा डोळा भारताच्या बाजारपेठेवर आहे। अमेरिका व्यापार कराराची चर्चा सुरू झाल्यापासूनच भारतानं जीएम पिकांसाठी आपल्या बाजारपेठ खुली करावी यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली होती। भारतानं सुरुवातीपासूनच देशातील शेतकऱ्यांचा विचार करून जीएम पिकांच्या आयातीला किंवा डेअरी उत्पादनांसाठी आपली बाजारपेठ खुली करण्याला विरोध केला होता। भारताचं म्हणणं आहे की अमेरिकेतील डेअरी उत्पादक किंवा देशातील दूध उत्पादक यांच्यामध्ये खूपच फरक आहे। भारतातील शेतकऱ्यांकडे जवळपास 2 ते 3 म्हणजे सरासरी 2 ते 3 दुभती जनावरं असतात, तर अमेरिकेतील डेअरी फार्म्सकडे शेकडो जनावरं असतात। त्यामुळे दोन्ही देशातील शेतकऱ्यांमध्ये तुलना होऊ शकत नाही। तसंच जीएम पिकाचं देखील आहे। देशातील शेतकऱ्यांचं धारण क्षेत्र म्हणजे जमीन धारण क्षेत्र हे खूपच कमी आहे, तसंच उत्पादकता देखील कमी आहे। मात्र अमेरिकेमध्ये शेतकऱ्यांचे धारण क्षेत्र हे जास्त आहे, उत्पादकता देखील जास्त आहे। त्यामुळे भारतातले शेतकरी अमेरिकेतील शेतकऱ्यांशी स्पर्धा करू शकत नाही। जर समजा भारतानं अमेरिकेच्या जीएम सोयाबीन किंवा मक्याला परवानगी दिली तर देशातील शेतकरी हे देशोधडीला लागतील, त्यांच्या जीवनमानावर परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा उपस्थित करत भारतानं अमेरिकेच्या मागणीला सुरुवातीपासून विरोध केला होता। व्यापार करारासाठी जी मुदत दिली होती त्यासाठी केवळ 4 दिवस बाकी आहेत। 9 जुलैपासून पुन्हा 26% आयात शुल्क लागू होऊ शकतं। त्याआधी भारताला देखील अमेरिकेसोबतचा द्विपक्षीय करार हा अंतिम करायचा आहे। मिनी डील करण्यात येईल अशी शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येते आहे। 9 जुलैपर्यंत जर समजा ही डील झाली नाही किंवा करार झाला नाही तर पुन्हा 26% आयात शुल्क लागू होऊ शकतं। त्यामुळे भारत आग्रही आहे की या मुदतीच्या आधीच असा करार व्हावा। केवळ भारतच नाही तर अमेरिका देखील आग्रही आहे। परंतु यामध्ये चर्चा झाली की भारत अमेरिकेच्या सगळ्या अटी मान्य करेल, कारण अमेरिका भारतावर दबाव टाकत आहे। परंतु पुढे येत असलेल्या रिपोर्टपासून असं स्पष्ट होत आहे की भारत अमेरिकेच्या शेतीमाल आयातीला आपली बाजारपेठ खुली करणार नाही किंवा डेअरी उत्पादनांच्या आयातीवरचं शुल्क कमी करणार नाही असं दिसून येत आहे। भारतानं सुरुवातीपासून जी काही भूमिका घेतली की देशातील शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करायचं, ती भूमिका शेवटपर्यंत कायम राहील असं देखील काही अभ्यासकांचं म्हणणं आहे। त्यामुळे भारत अमेरिकेच्या जीएम सोयाबीन, जीएम मका किंवा डेअरी उत्पादनाच्या आयातीसाठी आपली बाजारपेठ खुली करेल याची शक्यता खूपच कमी आहे। अमेरिकेला सुद्धा याची जाणीव आहे। त्यामुळे अमेरिका देखील भारतावर शेवटपर्यंत हा मुद्दा किंवा याचा दबाव ठेवणार नाही असं देखील अभ्यासकांनी स्पष्ट केलं आहे। परंतु भारत अमेरिकेतून आयात होणारा सफरचंद, त्यानंतर सुकामेवा, बदाम
आदी उत्पादनांवरचं आयात शुल्क कमी करू शकतं, कारण त्याचं उत्पादन भारतामध्ये कमीच होत असतं आणि याचे ग्राहक एक निवडक असतात, तसंच त्याचे दर देखील अधिक असतात, असं या अभ्यासकांचं म्हणणं आहे. थोडक्यात काय तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी भीती होती की भारत अमेरिकेच्या दबावाला पळी पळून GM सोयाबीन, GM मक्याची आयात खुली करणार का, तर याविषयीची सध्या तरी शक्यता दिसत नाही आहे किंवा असं काहीतरी निर्णय घेण्यात येईल याची देखील शक्यता खूपच कमी आहे. तसंच अमेरिकेच्या डेअरी उत्पादनांसाठी आपली बाजारपेठ खुली होईल याची शक्यता देखील धुसरच आहे. थोडक्यात काय तर आपल्या देशातील सोयाबीन, मका तसं डेअरी उत्पादकांनी या व्यापारी करारातून आपल्या हितावर गदा येईल याची शंका बाळगण्याचं कारण नाही, असं देखील काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता एकंदरीतच दोन्ही देशांमधला व्यापार करार अंतिम झाल्यानंतर तो पुढच्या 2-4 दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. त्यामध्ये स्पष्ट होईल की नेमकं भारतानं अमेरिकेच्या कुठल्या अटी मान्य केल्या, कोणत्या उत्पादनांसाठी आयात शुल्क कमी केलं, तसंच अमेरिकेनं भारताच्या कोणत्या उत्पादनांवरचं आयात शुल्क कमी केलं. आता ही डील फायनल झाल्यानंतर म्हणजेच या करारातील सगळे मुद्दे स्पष्ट झाल्यानंतर, त्याची माहिती पुढे आल्यानंतरच त्याचा एकंदरीत परिणाम आपल्या शेतकऱ्यांवरती, आपल्या अर्थव्यवस्थेवर काय होईल त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.